धमकी देऊन मतदान घेतात असा आरोप केला गेला, त्यावर काय सांगाल? फलटणला आमच्या कुटुंबियांच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत आणि आज तागायत कुठूनही कोणाला उठवलेलं नाही आणि उठवण्याचा कधी प्रश्नही येणार नाही आणि तशा प्रकारचा धमकी देण्याचा प्रश्नच येत नाहीत. ह्या ठिकाणी ज्या काही वसाहती झालेल्या आहेत त्या काळामध्ये ज्यांना गरज होती त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला श्रीमंत रघुनाथराजे थोडे आघाडीवर होते, त्यांनीच त्यांना त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी दिल्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी बादशाबाई शेखसुद्धा आहेत, त्यांच्या तिथं अनेकदा येऊनही गेलो आहे, तेही पूर्वी त्याच ठिकाणी राहत होते आणि तिथं कुणालाच कधी कशाही प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही, कारण ती सगळी मंडळी बरोबरच आहेत. त्यामुळे धमकी देण्याचा कुठं विषय येतो? धमकी देऊन आमचं राजकारण आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षातलं, गेल्या 30-35 वर्षातलं नाहीच आणि त्याचबरोबर जो काही वारसा मिळाला आहे मालोजी राजे शिवाजी यांपासून, ते धमकीचं राजकारण हा करण्याचा आमचा तसा म्हणजे मानसिकताच नसलेला हा विषय आहे. त्यामुळं जे काय आहे ते विश्वासाने आणि प्रेमानेच त्या ठिकाणी माणसं जिंकता येतात असाच आमचा विश्वास आहे. योजनेसंदर्भातही बरेचसे आरोप होत आहेत. ते संपूर्णपणे खोटे आरोप आहेत. भुयारी गटर योजना शहरामधून त्याची पाईपलाईन घालून झालेली आहे. STPT पंपाचे काम चालू आहेत. ते एकदा चालू झाल्यानंतर त्या मैलासाठी ते आहेत की जेणेकरून आपल्याला स्वेज टँक घरामध्ये करावे लागत होते ते इथून पुढच्या काळात करावे लागणार नाहीत आणि पूर्णपणे तो मैल्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी, स्वच्छ पाणी ते ओढ्यांना सोडण्यात येणारे अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे आणि त्याचं काम आत्ताही चालू आहे. या प्रभागातून काल मिलिंद अप्पा नेवसे हे त्यांनी प्रवेश केलेला आहे दुसरीकडे, म्हणजे भाजपमध्ये. मला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही, त्यांनी असं का केलं ते वास्तविक आत्ताच्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्णपणे प्रभावित होते. श्रीमंत अनिकेत रायांचा अर्ज भरण्याकरताही ते गेले होते. अचानकच त्यांनी अशा प्रकारचा का निर्णय घेतला आहे मला काही सांगता येणार नाही, पण एक अनुभवी पोक्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्व अचानक अशा प्रकारे कुठला तरी निर्णय घेतं तर त्याच्यामागं काहीतरी निश्चितच असल्याशिवाय हा निर्णय होणार नाही असं मला वाटतं.